मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कुणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता, ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या, त्याच्यामध्ये 3 लोक त्यांना मिळाली आणि मग त्या 3 लोकांच्यावर त्यांनी एफ-आय-आर केली. सह्या करणारा, दुसरे पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा, असं ते झालंय. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली. त्याच्यावर ह्या तिघांच्यावर एफ-आय-आर दाखल झाला. आकडे जे त्या आकड्यांमध्ये पार्थ पवार 99% आणि 1% दिग्विजय पाटील त्यांना ते अधिकार दिलेले होते व्यवहाराचे. मात्र त्यांच्यावरती 99% जे 99% मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झालेली आणि 1%चे मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे केली. का ज्यावेळेस चौकशी करतात, अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे.